नमस्कार, वीनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं। चला आज आपण दही मिरची बनवूया। तर इथे बघा आपण त्याचा मसाला तयार करतोय। त्यासाठी आपण 1 चमचा धने, 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरं घेतले आणि मंद गॅस ठेवून आपण हे सगळं भाजतोय। आणि हे करपवायचं नाही, भाजायचं आपण खमंगच कुरकुरीत एकदम। तर इथे आपला मसाला भाजून झाला आणि मिक्सरवर आपण त्याला थोडंसं जाडसर वाटून पण घेतलंय। मिरची बघा धुवून स्वच्छ अशी कट करून घेतली। कट केल्यानंतर मीठ मसाला व्यवस्थित लागतो तिला। तर इथे बघा आपण ते जाडसर वाटून घेतलेला मसाला घेतलाय, थोडंसं आपण शेंगदाण्याचा कूट घेतलाय आणि दही घेतले। आता आपण फोडणी तयार करूया। तर फोडणीमध्ये बघा मी तेल टाकले, मोहरी टाकली आणि हिंग टाकलंय। तुम्हाला याच्यापेक्षा जास्त जर तेल हवं असेल तर तुम्ही टाकू शकता। मिरची तर छानच लागणार आहे, पण माझ्या पूर्ण जेवणात तेल कमी असतं त्याच्यामुळे कमीच टाकले मी। तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करा। तर इथे अशी मिरची आहे ना, ती छान बारीक गॅस ठेवायचा आणि परतून घ्यायची। गॅस फास्ट ठेवला तर वरून काळी आणि आतून तशीच राहील कडक। त्याच्यामुळे आपण थोडं गॅस, मी ही तुम्हाला 2 मिनिटात रेसिपी दाखवली आहे, खरं तर मला 10 मिनिटं लागली आहे त्याला। तर वरून बघा आपण मीठ टाकले आणि पुन्हा व्यवस्थित परतून घेतले, कारण मीठ सुद्धा मिरचीला चांगलं लागलं पाहिजे। तर आता आपण टाकतोय हळद, त्याच्यानंतर आपण तो तयार करून घेतलेला मसाला आहे तो टाकला, कमी जास्त पाहिजे तेवढा टाकून घ्यायचा। आणि शेंगदाण्याचं कूट टाकलंय, हे बघा जशा मिरच्या असतील तसा आपण मसाला टाकायचा आणि छान असं हे परतून घ्यायचं। तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण इथे 2-3 चमचे दही टाकूया आणि पुन्हा व्यवस्थित परतून घेऊया। हे सगळं जे मी बनवलंय किंवा इतका वेळ गेलाय तो गॅस बारीकच ठेवलाय, हे मिरची ही तयार होईपर्यंत। तर असंच तुम्ही गॅस बारीक ठेवूनच ही मिरची तयार करायची आहे, फास्ट करू नका, कारण मग हे सगळा मसाला आहे ना तो करपून जाणार तुमचा। तर इथे अशी आपली मिरची तयार झालेली आहे, दही मिरची। धन्यवाद।